अडचणी या तुमची परीक्षा आहेत. त्या तुम्हाला तोडण्यासाठी नाहीत, तर तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आहेत. श्री स्वामी समर्थ. आज आपण ठाणे येथील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप सुंदर अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे. मी मूळची नागपूर येथील रहिवासी आहे, पण कामानिमित्त आम्ही ठाणे येथे सेटल झालेलो आहोत. माझे 2 मुलं, माझे मिस्टर आणि मी, असं आमची छोटीशी फॅमिली ठाणे येथे राहते. मी महावितरण येथे जॉबला आहे आणि माझे मिस्टर ही नामांकित कंपनीमध्ये जॉबला आहे. सर्व काही वेल सेटल, सर्व व्यवस्थित आमचं सुरळीत चालू होतं. जे काही मी सांगणार आहे ते 2021ची माझ्या जीवनात घडलेली गोष्ट आहे. सर्वप्रथम मी सांगते की महाराजांच्या सेवेत मी कशी आले. ती माझ्या बहिणी थ्रू आले. तिने मला खूप महाराजांची प्रचिती अनुभव सांगितले. मी देखील सेवा केली आणि मला महावितरण येथे जॉब मिळाला. त्यामुळे महाराजांवरचा श्रद्धा, भाव, विश्वास हा खूप वाढला. त्यानंतर माझ्या मिस्टरांनाही खूप मोठी प्रचिती स्वामींनी दिली. आमचं घराचं काम होतच नव्हतं, पण स्वामींच्या कृपेने स्वामींना नवस मिस्टरांनी बोलला होता. त्या नवसाने स्वामींनी आमचं घर स्वतःचं करून दिलं. त्यामुळे मिस्टरांना खूप विश्वास आला. ते देखील महाराजांची सेवा करू लागले. ही गोष्ट 2021 करोना नुकताच संपला होता. करोनाचं जे थैमान होतं थोडंसं शांत झालेलं होतं, पण खूप जणांचे जॉब गेलेले होते. आम्हाला देखील खूप टेन्शन होतं. जॉब गेला तर काय करायचं. मिस्टरांना खूप टेन्शन आलेलं होतं. मी त्यांना म्हटलं, अहो टेन्शन घेऊ नका, महाराज आहेत, महाराजांवरती विश्वास ठेवा. आणि त्या एक दिवस काय झालं की माझ्या मिस्टरांना पहाटे 4 वाजता महाराजांचं दृष्टांत झाला, स्वप्न पडलं. त्यांना असं स्वप्न पडलं की एक साधू बुवा एका झाडाखाली बसलेले आहात आणि त्यांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी होती. खूप मोठी रांग होती. त्या रांगेमध्ये माझे मिस्टर आतमध्ये गेले. ज्याप्रमाणे बाळाप्पा महाराज स्वामींच्या दर्शनासाठी रांगेत उभे होते, तसेच माझे मिस्टर स्वामींच्या दर्शनासाठी, त्या बाबांच्या दर्शनासाठी रांगेत उभे होते. आणि जवळ माझ्या मिस्टरांचा नंबर आला. मिस्टरांनी महाराजांच्या डोक्याच्या पायावरती डोके ठेवले. त्यावेळेस महाराजांनी सांगितलं की घाबरू नको, आम्ही आहोत, सर्व काही व्यवस्थित होईल, टेन्शन घेऊ नको, आम्ही तुझ्या सोबत आहोत. त्या बाबांनी असं सांगितलं. त्यानंतर माझ्या मिस्टरांना एक जाग आली आणि त्यांनी म्हटलं की आज मला असं स्वप्न पडलं. ते अस्वस्थ बसले होते, आज काहीच करत नव्हते. आम्ही सकाळी व्यायाम करत होतो, पण त्यांना मी म्हटलं की आज काय झालं, तुम्ही खूप अस्वस्थ आहात, शांत बसले आहात. त्यांनी सांगितलं की असं स्वप्न पडलं. याचा अर्थ काय असेल, आपला जॉब जाणार आहे का, महाराजांचा काही संकेत आहे का, असं त्यांनी बोललं. त्यावेळेस मी म्हटलं, अहो त्यांनी प्रत्यक्षात येऊन सांगितलं की मी आहे, तू टेन्शन घेऊ नको, घाबरू नको. मग कशाला तुम्ही टेन्शन घेता, ते महाराजच होते, दुसरं कोणी नव्हतं, असं मी त्यांना समजून सांगितलं. त्या दिवशी काय झालं की माझी मैत्रीण आणि मी, आम्ही दोघी सोबत जात असतो. पण त्या दिवशी मला मीटिंग असल्यामुळे मला लवकर जायचं होतं. त्यामुळे मी ठरवलं की ट्रेननी जायचं. त्यानंतर लोकलनी पुढे मी जाणार होती. मग मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की मी जाते, तुम्ही तुमचं काम करा. माझ्या मिस्टरांनी अंघोळ वगैरे करून ते देवपूजेसाठी बसले आणि जी काही नित्यसेवा होती महाराजांची, ती नित्यसेवा त्यांनी सुरू केली. त्यांचे अध्याय वाचून झाले. अध्याय वाचून झाल्यानंतर माझ्या मिस्टरांना लगेच कॉल आला. तो माझ्या फोनवरून कॉल गेलेला होता. त्यांना थोडंसं वेगळं वाटलं की आत्ताच गेली, तर लगेच कशाला कॉल केला, तर त्यांनी कॉल रिसीव केला. समोरून दुसरीच व्यक्ती बोलत होती. त्यावेळेस त्यांना खूप घाबरल्यासारखं झालं की समोरून कोण बोलत आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही ताबडतोब हॉस्पिटलला या, ताईंचा खूप जबरदस्त ॲक्सिडेंट झाला आहे. हे ऐकल्यानंतर माझ्या मिस्टरांचे पायाखालची जमीन सरकली आणि त्यांना आठवलं की महाराजांनीच बुद्धी दिली. त्यांचा मित्र जिथे माझा ॲक्सिडेंट झाला त्याच ठिकाणी राहत होता. तर त्यांना कॉल केला की तू मला येईपर्यंत बघतोस का. त्यांनी सांगितलं की अरे आज आम्हाला सुट्टीच आहे, आम्ही दोघं जातो, तू टेन्शन घेऊ नको, तू सावकाश ये, तुला काही झालं नाही पाहिजे, असं त्यांनी मला धीर दिला माझ्या मिस्टरांना. आणि मग त्यांनी म्हणजे मला कोणी न सांगता, जवळच हॉस्पिटल होतं, महाराजांनी असं काही निवेदन केलं होतं. महाराजांची अशी काही तिथून लीला सुरू झालेली होती
की माझा ॲक्सिडेंट अशा ठिकाणी केला जिथे त्यांच्या मित्राचं घर होतं ते थोड्याशा अंतरावरती होतं आणि जिथे ॲक्सिडेंट झाला त्याच्या समोरच खूप मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल होतं. आणि मग मला तिथे लोकांनी 1 मिनिटाचा सुद्धा वेळ न घालवता लगेच त्या हॉस्पिटलमध्ये सर्वांनी मला घेऊन गेले. मला तिथे ॲडमिट केलं. माझ्या मिस्टरांना येईपर्यंत माझी सर्व काही ट्रीटमेंट सुरू झालेली होती. मला ट्रीटमेंट ही खूप लवकर मिळाली आणि माझे मिस्टर ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं, मी तर पूर्ण बेशुद्ध होते. मला काही एक आठवलं नाही. ॲक्सिडेंट झाल्यानंतर मला पुढचं काहीच आठवलं नाही. माझे मिस्टर सांगतात की ज्यावेळेस मी हॉस्पिटलला आलो मी घामाने पूर्ण ओल्लचिंब झालेलं होतं. मुखामध्ये स्वामींचं नाव होतं. ज्यावेळेस मी तुला बघितलं तुझी ओढणी पूर्ण रक्ताने भरलेली होती. डोक्याला प्रचंड मार लागलेला होता. तू बेशुद्ध होतीस आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की मार खूप लागलेला आहे. वरची जी काही जखम आहे ती खूप दिसते पण आतमध्ये किती डॅमेज आहे हे देखील बघावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं. पूर्ण काही चेकअप वगैरे केलं. सिटी स्कॅन झाले, MRI झाला. मग माझ्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ असल्याचं तिथे दिसलं. त्याचबरोबर 9 ठिकाणी माझं फ्रॅक्चर झालं होतं. बरगडीमध्ये, कानाच्या मागे अशा खूप ठिकाणी 9 ठिकाणी फ्रॅक्चर झालेलं होतं. डॉक्टरांनी सांगितलं की आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही पेशंट वाचेल की नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यावेळेस मिस्टरांना खूप रडायला येत होतं. ते खूप रडत होते. महाराजांचा धावा करत होते. महाराजांचे शब्द त्यांना आठवत होते की भिवू नको, मी आहे, घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या स्वप्नाचा अर्थ आज त्यांना उलगडत होता. सर्व काही कळत होतं. माझ्या मिस्टरांनी घरी कुणालाच कॉल केला नाही कारण घरचे सर्व काही वयोवृद्ध व्यक्ती असल्यामुळे त्यांना काही पोहायला नको, इथपर्यंत त्यांची धावपळ नको म्हणून मिस्टरांनी कुणालाच कॉल केला नाही. त्यानंतर डॉक्टरांनी जे काही सांगितलं ते हे केलं. त्यानंतर माझं कुठलंच ऑपरेशन डॉक्टरांनी केलं नाही. हे खूप विशेष गोष्ट आहे. स्वामींच्या कृपेने मला 7व्या-8व्या दिवशी त्यांनी डिस्चार्ज दिला. आपण गोळ्या औषधावरती क्लिअर करू असं त्यांनी सांगितलं. 7-8 दिवसानंतर आम्ही घरी आलो. माझे दोन्ही मुलं हे स्कूलला जात होते. मुलांचं आवरणं आता मी पूर्णपणे बेड रेस्टवर होती तर त्यांचं कोण करणार हाही खूप मोठा प्रश्न होता. सासूबाई येऊ शकत नव्हत्या, आईही येऊ शकत नव्हती. खूप मोठा प्रश्न पुढे उभा राहिला होता. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी घरी आले उठल्यानंतर अचानकपणे काय झालं की माझं जे तोंड आहे ते पूर्णपणे वाकडं झालं होतं. काय झालं काहीच कळेना. माझी मुलगी म्हटली की आई तुला काय झालं आहे, तू अशी का बरं दिसत आहे. त्यावेळेस मी बघितलं, माझ्या मिस्टरांनी बघितलं. त्यांनी डॉक्टरांना जो काही न्यूरोसर्जन आहे त्यांना कॉल केला की असं झालं. ते म्हणले ताबडतोब त्यांना हॉस्पिटलला घेऊन या. मग आम्ही हॉस्पिटलला आलो. डॉक्टरांनी पुन्हा ट्रीटमेंट केली. डॉक्टर म्हटले काही घाबरण्याची काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, सर्व काही व्यवस्थित होईल. पुन्हा 2-3 दिवस ॲडमिट राहिले. पुन्हा मी गोळ्या औषधावरती माझं ते क्लिअर झालं. पुन्हा घरी आलो. पण स्वामी कुणाच्या ना कुणाच्या रूपामध्ये मदतीला येत होते, धावून येत होते. एवढा मोठा ॲक्सिडेंट होऊन, एवढं फ्रॅक्चर होऊन माझं ऑपरेट झालं नाही ही खूप मोठी गोष्ट होती. पण डॉक्टरांनी पूर्णपणे आरामच करायला सांगितला होता. कुठलंच काम मी करू शकत नव्हते. आणि आमच्या घरी जी काही स्वयंपाकाला मावशी होत्या त्या मावशी आल्या. आमची परिस्थिती त्यांनी बघितली. त्या देखील खूप रडल्या. माझे मिस्टर ही खूप हळवे मनाचे आहे. त्यांना कुठलंच बाबतीत कुठलंच दुःख सहन होत नाही. पण महाराजांनी त्यांना हे दुःख सहन करण्याची खूप मोठी ताकद त्यावेळेस दिली होती. त्या मावशी आल्या आणि त्या स्वतःहून म्हटल्या की ताई मी तुम्हाला माझी मोठी बहीण मानते. तुम्ही मला माझ्या संकटाच्या काळात खूप वेळेस मदत केली आहे. खूप वेळेस मला तुम्ही अन्न खाऊ घातलं आहे. माझ्या मुलांना देखील अन्न दिलं आहे. तुमचे हे उपकार फेडण्याची आता वेळ आली आहे. तुमची भक्ती बघून, तुमचा दोघांचा स्वभाव बघून मी तुमची सेवा करते, हे मी काम करते. मिस्टर म्हटले तुम्ही किती पैसे घेणार. तर त्या म्हटल्या की मी पैशासाठी करत नाही, मला तुमचं आवडलं आहे आणि तुमची सेवा करायची आहे म्हणून मी करत आहे. आणि त्या ताईंनी एक मोठी बहीण, एक छोटी बहीणसुद्धा मोठ्या बहिणीसाठी करणार नाही एवढी माझी काळजी घेतली, एवढी माझी सेवा केली. हे महाराजांनीच त्यांना बुद्धी दिली. महाराजांनीच त्यांच्याकडून करून घेतलं. प्रत्येक क्षणोक्षणी महाराज दाखवत होते भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तू एकटी नाही, मी तुझ्या सोबत आहे. याची प्रचिती महाराजांनी दिली. त्यांनी माझी खूप काळजी घेतली आणि नंतर मला एकदम व्यवस्थित बरं वाटलं. स्वामींच्या कृपेने एकदम व्यवस्थित ठणठणीत बरी झाली. सर्वजण म्हणायचे
महिन्याचे एवढा जबरदस्त ॲक्सिडेंट होऊन तुम्ही खरंच खूप नशिबान आहात, भाग्यवान आहात की तुम्ही वाचला आहात. हे शब्द ऐकल्यानंतर समोर फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचा चेहरा उभा राहायचा. महाराजांचे डोळे समोर यायचे आणि डोळ्यातून आपोआप अश्रू गळत असायचे की खरंच महाराजांची केलेली सेवा कधीही वाया जात नाही. हा आमच्या जीवनातील खूप मोठा स्वामीने दिलेला अनुभव. त्यानंतर स्वामी भक्तांनो, जो काही मी आता दुसरा अनुभव सांगणार आहे तो देखील असाच काही आहे. खूप सुंदर प्रचिती महाराजांनी आम्हाला पुन्हा एकदा करून दिली. स्वामी भक्तांनो, काय झालं की माझी आई ही खूप म्हणजे तिचे जवळपास 65 ते 70 वय झालं असेल, पण तिची खूप इच्छा होती अक्कलकोटला जायची. त्यावेळेस मिस्टरांना खूप सारं काम होतं, त्यामुळे त्यांना सुट्टी नव्हती. तर मी म्हटलं, आई आपण दोघी जाऊया, कारण मला अक्कलकोटला जायचं म्हटलं की मी कशीही जाते. कोणी जर म्हटलं की आज आमचं सीट कॅन्सल झालं, तुम्ही येता का, तर मी लगेच हो म्हणते, कारण मला अक्कलकोटला जायला फार आवडतं. आणि मग आईनी तर केलं. मला असं वाटलं आई जर गेली तर तिची इच्छा ही अपुरी राहील, आपण आईची इच्छा पूर्ण करावी, तिला अक्कलकोटला घेऊन जावं. आईला मग मी इकडे ठाण्याला बोलून घेतलं, आपण इथून ट्रेननी करू, ट्रेनचं तिकीट बुक करू आणि आपण जाऊया, असं मी आईला सांगितलं. आणि तसंच आई आली आणि आम्ही दोघी ट्रेननी जाण्यासाठी निघालो. मिस्टर म्हणत होते की थोडे दिवस थांबले तर आपण सर्वजण जाऊ, पण मी म्हटलं नाही, की आईला इच्छा आहे तर पुन्हा तिचं येणं होतं नाही होतं, आता ठरलं आहे तर आम्ही जाऊन येतो, महाराज आहे आमच्यासोबत, तुम्ही टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका, असं मिस्टरांना सांगितलं. त्यानंतर आईचा आणि माझा प्रवास सुरू झाला. आम्ही सुखरूपपणे अक्कलकोट येथे पोहोचलो. स्वामींचं दर्शन घेतलं. जे स्वामींच्या समाधी मंदिराजवळ जे काही मठ आहे तेथेच आम्ही निवास केला. खूप छान सकाळची काकड आरती सर्व काही केलं. स्वामींचं ते गुणगान, स्वामींचं ते भव्य असं रूप, स्वामींची महाआरती, शेजारती सर्व काही केली. ते बघून डोळ्यातून पारणं पेटल्यासारखं झालं. खूप छान वाटत होतं. स्वामींकडे सारखं बघावंसं वाटत होतं. त्यानंतर आता आम्ही पुन्हा येण्याचं तिकीट देखील बुक केलं होतं. त्यानंतर आम्ही स्टेशनवरती आलो. तिथे आल्यानंतर बघितलं, नाव वगैरे बघितलं तर तिथे आमचे नावच नव्हते. तर मला खूप टेन्शन आलं की आता काय करायचं, तिकीट तर बुकच झालं नाही, तिकीट बुक केलं होतं पण नाव कसं आलं नाही. मग TC तिथे होता, त्यांच्या भोवती प्रचंड गर्दी होती की मी त्यांना म्हटलं की अहो, एक जरी जागा तुम्ही हे करा म्हटलं, माझी आई आहे, तिचं वय आहे, इथून जाणं खूप अवघड आहे, असं मी त्यांना सांगत होती. त्यावेळेस ते म्हटले की नाही मॅडम, काहीच होणार नाही, काही होऊ शकत नाही, तुम्ही पुढच्या स्टेशनवरती उतरून घ्या, असं त्यांनी सांगितलं. मला प्रचंड टेन्शन आलं. मी कसंही जाईल, काही करीन, पण आईचे हाल व्हायला नको, आईला त्रास नको, आईचे खूप हाल होतील असं वाटलं होतं. अगोदरच झोप नव्हती, त्यामुळे खूप सारा थकवा तिला आलेला होता. मला प्रचंड टेन्शन आलं. महाराजांचा धावा मी सुरू केला की स्वामी आई, आता तुम्हीच मदतीला या, काहीतरी करा. आम्ही जिथे बसलो, आईला म्हटलं, नाही ग, ते नाही म्हणतात, आपल्याला पुढच्या स्टेशनवरती त्यांनी उतरायला सांगितलं आहे, आता काय करायचं. आई म्हटली की जाऊ दे, आपण जाऊ, तू नको टेन्शन घेऊ, स्वामी आहेत आपल्यासोबत. आईने मला धीर दिला. त्यानंतर आमच्या समोर एका बाकड्यावरती एक व्यक्ती बसलेली होती. त्यांनी सांगितलं की ताई, 15 नंबरचं सीट रिकामा आहे, तिथे जाऊन तुम्ही बसा, आणखी तिथे कोणी आलं नाही, असं त्यांनी सांगितलं. मग आम्ही ताबडतोब 15 नंबर सीटवर गेलो. मोकळी जागा होती. 16 नंबरचा जो काही व्यक्ती होता तो वरती झोपलेला होता. मग मी तिथे बसली. आईला म्हटलं, तू थोडासा आराम कर, कारण कोणी जर आलं तर तुला आराम करता येणार नाही, पुढच्या स्टेशनवरती आपल्याला उतरावं लागेल, असं आईला सांगितलं. मग ती थोडीशी पडली. मीही खाली गोधळ हे टाकलं, सतरंजी अंथरली आणि मीही त्याच्यावरती झोपली. थोड्या वेळ झोपावं असं मला वाटलं, पण मनामध्ये खूप टेन्शन होतं की स्वामी आई, काहीतरी चमत्कार करा, कारण खूप प्रचंड आमचे हाल होतील, आमचे हाल करू नका, आईचे हाल करू नका, असं मी स्वामींना सारखी विनवणी करत होती. आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नामस्मरण करता करता मला झोप लागली तर मला असं स्वप्न पडलं की एक काळा कोट घातलेली व्यक्ती, त्यांच्या डोक्यावरती काळी टोपी होती, ती व्यक्ती माझ्या स्वप्नात आली आणि ते म्हटले की अगं, तू कशाला टेन्शन घेते, कशाला काळजी करते, आई सुखरूप घरी पोचेल आणि या सीटवर कोणीच येणार नाही, असं त्यांनी सांगितलं. आणि ती व्यक्ती गेली. मला जाग आली की मला वाटलं हे स्वप्न पडलं, की असं कसं स्वप्न पडलं असं मला वाटलं. त्यानंतर मी पुन्हा झोपले आणि स्वामी भक्तांनो, जेव्हा पुन्हा झोपली तर मला जागच आली नाही. आई ही
खूप निवांत झोपलेली होती. त्यानंतर जेव्हा मला जाग आली तेव्हा मी उठली. त्यांना समोरच्यांना विचारलं की कुठलं स्टेशन आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे कल्याण आलेलं आहे. हे ऐकल्यानंतर मला खूप म्हणजे खूप आनंद झाला की जवळपास आपण आता पोचलोच आहे असं वाटलं. आणि महाराजांचे ते शब्द आठवले. त्यावेळेस कळालं जे काही स्वप्नात व्यक्ती आली ती व्यक्ती महाराजच होती आणि स्वामींनी सुखरूप आम्हाला घरी पोचवलं. आणि ज्या कोणी त्या व्यक्तीने सांगितलं ती देखील व्यक्ती ही महाराजच होती. त्यावेळेस क्लिक झालं की महाराज क्षणोक्षणी भक्ताच्या पाठीमागे उभे राहतात. कळवळून त्यांना हाक मारली, त्यांना बोलवलं तर ते कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये कुणाच्या न मार्फत भक्ताची मदत करतात आणि त्याला संकटातून दुःखातून मुक्त करतात. स्वामी भक्तांनो त्या दिवशी खूप भरून पावल्यासारखं वाटलं. मिस्टरांनाही सांगितलं की असा अनुभव आला. आईलाही खूप छान वाटलं, तिलाही खूप रडायला यायला लागलं. किती मोठी स्वामींची अगाध लीला आहे, किती मोठी प्रचिती स्वामी देतात, क्षणोक्षणी भक्तासाठी उभे राहतात हे आम्हाला सर्वांना कळालं. स्वामी भक्तांनो असे हे 2 जे अनुभव होते ते मला खूप मोठे वाटतात आणि माझ्या जीवनात मी ते कधीच विसरू शकत नाही. असे हे 2 अनुभव स्वामींनी मला दिले. आणखी छोटे मोठे खूप सारे अनुभव आहे, पण हे 2 अनुभव असे आहेत की ते सांगावेसे वाटले. स्वामींच्या इच्छेने, स्वामींच्या कृपेने हे अनुभव आज मी तुम्हाला इथे सांगितले आहे. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला देखील असेच अनुभव असतील तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप लिंकवरती तुमचा अनुभव मला शेअर करू शकता. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.